नवीन वर्षाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना तालुक्याच्या जनतेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. येणाऱ्या वर्षामध्ये हा पाडवाही चांगला वाजून झालेला आहे. वर्ष पण यावर्षी अतिशय चांगलं दाखवलेलं आहे आणि सुरुवाती निमित्तानं अतिशय चांगली झाली. आज या ठिकाणी या तालुक्यातील नवीन परिवर्तनाचा दिवस, या परिवर्तन दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी जनता सत्कार आणि परिवहन आयोजित केलेला आहे. त्या राष्ट्रीय जनता पक्षाच्या सदस्या सोनमताई, सभापती सोनमताई, शिवसेनेचे उपसभापती, आमच्या जे सर्व माणसाच्या आयुष्यामध्ये नशीब किती असावं या दोघांकडे शिकावं. खरं तर आज घराला सापडत नव्हता. मुडकून बाळासाहेबांना म्हणतात मला माहिती. आणि ह्या पावसाळ्यामध्ये घरी आम्ही हेल्पट घालून आम्ही कटाळ्यात भाऊ होईल म्हणजे या दोघांच्या सत्काराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्यांचे सहकारी रतीबाई, या ठिकाणी उपस्थित असलेले चेतनसिंह केदार, ज्येष्ठ लेखी सन्माननीय भाऊसाहेब, तरुण सहकारी सागरदादा, या तालुक्याचे सगळ्या क्रांती घडवणारे शिक्षक म्हणजे आणि पक्षाचे जिव्हाळ्याचे सहकारी सन्माननीय बाळासाहेब हिरंगे, आमचे पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय मंडळ, जावी, त्याचबरोबर आमच्या सोनालीताई पाटील, राणीताई पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद सचिव दादा, आमचे तात्या माझे डॉक्टर माझे सभापती गुंडा दादा, बाळासाहेब आठवले या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्या ज्येष्ठ नेते आणि ज्यांनी खरोखर ते सगळं घडवायला मनाचा मोठेपणा तुम्ही दाखवावा, तो फक्त आणि फक्त अशोकभाऊ शिंदेने दाखवावा. त्यांच्यामुळे या ठिकाणी घडू शकल्या. माझी पंचायत सदस्य आपले इंगोळे, आमची तनुदेवी या ठिकाणी, अटीताई या ठिकाणी, माझी सगळीच नावं त्या दोन्ही तिन्ही पक्षाची वेगळ्यांसारखे घरात उपस्थित असते. वडीलधारी मंडळी आता सगळं रामायण महाभारत झालं, सत्तांतर झालं, तर तालुक्यातल्या जनतेचं मत आहे रतीताई नेमकं आमचं काय, गरिबांचं काय. तर या ठिकाणी आपण ठरवलेला एक सांगवाला पॅटर्न सगळ्यांच्या सहकार्याला व्हिडिओ लावतात. येत्या 8 दिवसामध्ये सगळ्या खाते प्रमुखांची बैठक पंचायत समितीमध्ये आपण आयोजित करायची. त्यामध्ये MSCBचा अधिकारी असेल, कृषी खात्याचा अधिकारी असेल, जिल्हा परिषदेचा अधिकारी, डेप्युटी इंजिनियर सगळे असतील, PWDचे असतील, महिला बचत गटाचे अधिकारी असतील, कृषी खात्याचे अधिकारी असतील, जेवढे पाणी पुरवठ्याचे अधिकारी असतील, त्या सगळ्या अधिकाऱ्यांना या मिटिंगला आपण बोलवायचं. आणि त्या ठिकाणी आमच्या सभापती, उपसभापती, आमचे पंचायत समिती सदस्य, शेतकरी कामगार पक्षाचे सुद्धा सगळ्या नेते मंडळाला, कार्यकर्त्यांना या ठिकाणी तुम्ही निमंत्रण द्या. आणि सगळ्यांच्या सहकार्यानं हा भविष्यातला कारभार सांगवायला पॅटर्न हा असा करायचा आहे की कुठल्याही गावातल्या माणसानं घरकुलाच्या हप्त्याला इथे यायचं अजिबात काही कारण नाही. विहिरीच्या हप्त्याला आमचा कुठला गरीब माणूस या ठिकाणी यायचं काही कारण नाही. तिची परिस्थिती अशी झालेली आहे साहेब, विहिरीचा हप्ता 5,000 होता आणि हे जायला 6,000 रुपये, तरी तुमचा इथला साहेब गावत नाही. मी सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी हात जोडून नम्रपणाने विनंती करणार एक नवीन सभापती, उपसभापतीचा नवीन पॅटर्न या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आजपासून लागू झालेला आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ साहेबांना विनंती करणार आहे की त्यांनी तुमचे सगळे ग्रामसेवक आहेत, एकूण एका ग्रामसेवकाला गावं किती, त्या ग्रामसेवकाने त्या गावामध्ये किती, समजा 2 गावं असतील तर सोमवार, मंगळवार, बुधवार किती ते किती वेळा हजर राहायचं असं 8 दिवसात परिपत्रक सांगवण्यातल्या सगळ्या सदस्यांनी देऊन टाकायचं. त्यावेळेस त्या ग्रामसेवकांनी त्या ग्रामपंचायतीमध्ये हस्ताक्षर करायचे. तलाट्यांनी तहसीलदारला बोलून तलाटे असतील, सगळ्या तलाट्यांनी त्या गावामध्ये किती सज्ज असतील त्या ठिकाणी तिथंच उपस्थित राहिलं पाहिजे. तलाट्याला उडकत, सरकारला उडकत, विस्तार अधिकाऱ्याला उडकत, त्या हिरीच्या साहेबाला उडकत, माझा कुठलाही गरीब कार्यकर्ता सांगवलेला येणार नाही. तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी जाऊन जाग्यावर तुम्ही त्या ठिकाणी
अशा पद्धतीचा एक नवीन पॅटर्न या ठिकाणी आपण राबवणार आहोत. सांगोला पॅटर्न, ज्याचं नाव सांगोला पॅटर्न आहे. भविष्यात सगळ्या राज्यानं तो त्या ठिकाणी घ्यावा. तर सगळ्यात आनंदाची गोष्ट मला सांगितलं, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आदरणीय सुनेत्राताई असतील, या ठिकाणच्या मार्गदर्शनाखाली आपला देश राज्यामध्ये अतिशय आघाडीचं सरकार सक्षमपणानं चालू आहे. महायुतीचं सरकार अतिशय सक्षमपणानं या ठिकाणी चालू. मी बाळासाहेब आणि सगळे मंडळी रफिकभाई पालकमंत्र्याला भेटायला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला काही मोकळ्या हातानं पाठवलं नाही. पहिल्यांदा गेल्या सभापतीच्या पहिल्या पत्रावर सही केल्यानंतर त्या पहिल्या पत्रावर त्यांनी या ठिकाणी नवीन 25 कोटीची इमारत मंजूर केलेली आहे. येत्या काही दिवसामध्ये त्याचे भूमिपूजन आपल्याला मिळणार आहे. गेल्यानंतर सभापती उपसभापती आम्ही तुमच्या विचाराची दिले म्हणून सांगितल्या पहिले 25 कोटी रुपये देऊन टाकायचे सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी, पालकमंत्री साहेबांनी. म्हणजे आता भविष्यात सगळा आराखडा तयार करून पुढच्या महिन्यात आपल्याला बाळासाहेब भूमिपूजनाचा कार्यक्रम एरंडे मालक एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेऊ. अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या त्याचा मी रफिकबाईंनी गाडीची तरी चर्चा केली. तर हा बदल जरी असला तर सर्वसामान्य माणसाला वाटते आमच्या पत्रात काय, तर हे जे सगळं रामायण महाभारत झालंय ते फक्त गोरगरीब जनतेसाठी, गोरगरीब शेतकऱ्यासाठी आहे. कृषी खात्याच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगेन, मी त्यांना विनंती करणारच आहे, ज्या ज्या गावामध्ये बियाण्याच्या पिशव्या येतील, ज्या ज्या गावामध्ये काय अवजार येतील, त्याच्या सगळ्याची यादी ग्रामपंचायतच्या कार्यालयावर लावायची, त्याचे अर्ज मागवायचे, त्याचा लकी ड्रॉ काढायचा आणि शेतकऱ्याच्या समोर त्याचं वाटप करायचं. त्याला आमच्यासारख्या टगेरी सांगा याला 5 पिशव्या दी, त्याला 5 पिशव्या दी, याला 5 पिशव्या दी, असलं इथलं पुढं काही सुद्धा चालणार नाही. जे त्याच्यासाठी आले त्याच्यासाठीच ते गेलं पाहिजे. या कारभार इथलं पुढे तुम्हाला बघायला मिळेल. लोकांचं गरिबांचं आलेलं त्यांच्या पत्रामध्ये सागरदादा हे आपल्याला बघावं लागणार. आणि सगळ्या पंचायत समिती सदस्यांना मी विनंती करणार आहे की झालं निवडणूक झाली, निवडून आला, सगळं झालं, पण तुम्ही इथं वेळ द्यायला पाहिजे. अशोक बापू असून बापू झालेले असतात, पडकर मेंबर तुम्ही असतात, ते चिकमोरची बापूच्या गोष्टी जरी असले तुम्ही इथं आठवड्यात 4 दिवस पाहिजेत. नाही तर उठायचं बापू जवळ जाऊन अजिबात बसायचं नाही. निवडून लोकांनी दिले, काम करायला दिले. आता पुढच्या वेळेला सगळ्या आणि उभं उठायचं, आम्हाला फोन येणार नाही एवढी दक्षता भय आपण घ्यायची. उठलं की फोन टीपी झाला. त्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ असतात, मी तुम्हाला विनंती करतो, सगळे बाळासाहेब एरंडे असतील, भाऊसाहेब असतील, आम्ही सगळी मंडळी पालकमंत्र्यांकडे एक बैठक घेऊ. तुम्हाला जे लागणार आहे, जो स्टाफ कमी आहे तो सगळा द्यायची आम्ही व्यवस्था करेल. नाही तर रोज बोल आमच्या शाळेवर शिक्षक नाही, सगळ्या तुमच्याकडे शिक्षण अधिकाऱ्यांना सांगून प्रत्येक शाळेचे शिक्षक जिथले तिथं असले पाहिजेत. नाहीतर काय परिस्थिती कशी आहे, जिल्हा परिषदेच्या मास्तरांची पोरं इंग्लिश मिडियमला आणि आमच्या गरीबाची पोरं तिथं. तुमच्या शाळेचा उपयोग काय? मराठा अंगणवाडी आपल्याला तर दिलेले आहेत आपल्या ह्याने मंत्री काय द्या आदितीताईंनी दिलेले आहे. त्याचबरोबर आता 20-20 लाखांची प्रत्येक गावामध्ये आपण त्याची बचत भवन आपण घेतलेली आहे. पैशाला मगाशी बाळासाहेब सांगितलं आपल्याला काही कमी पडणार नाही, पण आलेली कामं क्वालिटीची, पारदर्शी, स्वच्छ, निर्मळ कारभार हा आपल्याला येत्या 5 वर्षीय काळामध्ये निश्चितपणाने करायला मिळणार. आणि मी एवढंच आपल्याला या निमित्ताने शब्द देतो, इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही गरीबाला वीर असेल, घर असेल, त्याला कुठेही पुन्हा कुठल्या पुढाऱ्याकडे वशिला जायची गरज नाही. तुमचा अर्ज ग्रामपंचायत मध्ये आला, तुम्ही पात्र लागता, घरी पोच तुमच्या कोण असेल तो येईल, लाईन आउट दिलं जाईल, तुमचा हप्ता तुमच्या गावात येईल. अशा प्रकारचा स्वच्छ आणि चांगला कारभार मी असेल, बापू असतील, आमचे सगळे भाजपचे नेते मंडळी असतील, रफिकभाई असेल, आम्ही सगळी मिळून हा भविष्यातला कारभार मग सभासद असतील, सगळी सिनियर मंडळी, बाळासाहेब असतील, आपले बाळासाहेब काटकर असतील, जे हे असतील, सचिन देशमुख असतील, आम्ही सगळी मंडळी. आपली जिल्हा परिषदचा दादा तयारच आहे, तयारच आहे गडी कालसून. हा आपल्या कोरडाने सगळं काम झालं, कोरडाने तू आता खूपसा बाबत झालाय, तू जबाबदारीने खूप बसवलाय तुला आजू. हा तर आपण गपचीप गरीबाची कामं करायची, तुला उडकत करायची पाया आली तर मग तू बापू वाटायला असता तरी तुला मालक मीच आहे, काळजी करून. कारण पंचायत समिती त्या दिवशी बापून माहीत आली दिली. हा तर मी आहे खंबीर आहे, तिची काळजी करून. त्या आठवड्यात त्याला उभं उपसभापती झाला असं वाटायला लागलं. अरे ही आम्हाला काय माहिती करावं लागेल.
नक्की करते काम करते. लय हुशार आहे त्यांची भारताचं सांगितलं. बाळासाहेबाला वाटतं की लय गरीब आहे. आता ती काय सांगत नाही, तो सगळं सांगायचं. तुम्ही काही जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही सगळी मंडळी एका निरोपावर एवढ्या निर्माण आला. मी आमच्या सभापती ताईला सांगणार आहे की मला सुद्धा वेळ द्यावा लागेल. सगळ्या तालुक्याचा दौरा करावा लागेल. रावसाहेब अजून एक 2-4 महिने आहेत. किती आहे सगळं सुनील लागेल आहेत. तुमची सेवा निवृत्ती आहे. त्या ठिकाणी काल गौरी सांगितलं चांगला माणूस तुम्हाला आम्ही दिलेला आहे. काही काळजी करू नका. तर आपल्याला नशिबानं वर सरकार आपलं आहे. पालकमंत्री सक्षम आहे. सगळेजण मी आहे, बापू आहे आणि सगळी मंडळी मिळून 2 बाळासाहेब आहेत. तालुक्याच्या विकासाची कामं भविष्य कामामध्ये आपण चांगल्या पद्धतीने करू. शेतकरी कामगार पक्ष कुणी इथं असेल किंवा नसेल त्यांच्याही सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांची काय 4 कामं असतील सगळी कामाची जबाबदारी दादा लवटे आणि मी आणि घेऊन घेऊ. तिची काळजी करू नका. दादा सुद्धा तसा मनानं प्रेमळ आहे पण जरा तोचच नाही का काय. असू द्या. आता कसं असते माणूस टक्केवर गेला की मग थोडी धाड कमी होती. लांब भांडणं करायला बरं वाटतं. आणि एका सत्तेत गेलं की काल फिरून आलाय ते काल जरा कडक कोपरं बघून आणायला आलं. आमची शोभाच आहे काय उपसभापती म्हणून काम केलेलं आहे. बाळासाहेबाला अनुभव आहे. आपल्या केदारांना पक्षाचा आहे, पदाचा आहे. त्यांना प्रत्येक पदावर काम केलेलं आहे. सगळी टीम एक चांगली झालेली आहे. आपण भविष्य काळामध्ये अशोकभाऊसारखी तुकाबासारखी काही मंडळ ती माझ्याजवळ पण सदस्य तुम्ही सगळे मिळून आपल्याला सगळ्याला मदत करायची आहे. एवढंच या निमित्तानं मी सांगतो. आपण सगळेजण आलात. तुम्हाला दोघांनाही मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. बाकी पुढचं काय करायचं ते ठरलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा काही बदल होणार नाही. जे आम्ही ठरवलेलं आहे ते भविष्य काळामध्ये अहो नाथ बाबाला पाया पडल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. पहिला तुमचा प्रायोरिटीने विचार होईल. काळजी करू नका. गौरी समाजाची एक बैठक चांगली आम्ही पालकमंत्र्यांकडे लावू आणि तुमच्या समस्या सोडवायचा आम्ही प्रयत्न करू. सगळेजण आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आणि भविष्य काळामध्ये सगळा कारभार